सुखावती वंशवृद्धे करिष्यामि पंचमे साधनीतिदो। पाचवं वचन गार्हस्थ्येच सहाय्याः। पितृरावांचं जे घर आहे मंडळ आहे त्यास आहे ते घर एक प्रकारचा आश्रम सांगितलेला आहे आणि आश्रमाचं वैशिष्ट्य असं आहे ज्या घरामध्ये सर्वजण श्रम करतात त्याला आश्रम ही व्याख्या आश्रम केलेली आहे। गार्हस्थ्येच सहाय्या सुख दुःखांवरती या गृहस्थ आश्रमामध्ये सुख येवो किंवा दुःख येवो मी तुम्हाला साथ देणार आहे। आणि महत्त्वाचं वचन आहे वंशवृद्धी करिष्यामि। ज्याप्रमाणे मागच्या सुपारीला वडीलधाऱ्यांची जबाबदारी घेतली त्याचप्रमाणे पाचव्या सुपारीला येणाऱ्या पिढीची सुद्धा जबाबदारी हे पाचवी सुपारी वचन आपण देत आहोत। जेव्हा जेव्हा वंशवृद्धीची वेळ येईल त्यावेळेस मी तुमची सहचार्य म्हणून तुम्हाला साथ देईल हे पाचव्या सुपारीचं वचन आहे। लग्न सुपारी पहिल्या सुपारीपासून सुख आणि दुःख यातच चालू आहे बरोबर आहे आणि ते जर जपलं तर मनुष्याचा संसार हा व्यवस्थितरित्या चालत असतो। पण याच्यापेक्षा सुद्धा भयानक आहे ते म्हणजे दारिद्र्यता। दुःखंचैव सदारिद्र्य। सुखात आणि दुःखात तर मनुष्य निघून जातो पण दारिद्र्यता अशी वस्तू आहे त्यात मनुष्य निघू शकत नाही। त्या अशा प्रसंगी सुद्धा मी तुमची सहचारी म्हणून मी तुम्हाला साथ देणार आहे। कशासारखी सुखे दुःखे मी अहम मित्र मित्रासारखी साथ देणार आहे। कुठल्याही संकटाची वेळ आली की आपल्याला कामात पडतो तो आपला मित्र बरोबर आहे की नाही। या मित्रासारखी साथ द्यायची आहे कारण मित्र असा असतो की आपण जगाशी खोटं बोलू मात्र मित्राशी खोटं बोलत आहे नाही। पूर्ण जगाला आपण वेळ बनवतो मित्राला बनवू शकत नाही सर्व माहिती असतं। मग सुखे दुःखे पी अहम मित्र। सुखामध्ये सुद्धा आणि दुःखामध्ये सुद्धा मित्रासारखी साथ करायची आहे। एक सांगितलं जातं हे तुझी आत्या आहे हे तुझे मामा आहे हे काका आहे पण सांगितलं तर घरातला मित्र आहे सांगितलं का नाही सांगितलं का तर मित्र बाय चॉईस आपण स्वीकारत असतो बरोबर आहे का